मंडळी, प्रत्येक आईला पडलेला प्रश्न ते म्हणजे मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत आणि आपण त्यांच्यामागे ड्रायफ्रूट खाण्यासाठी भरपूर आग्रह करत असतो. रोज रोज त्यांना खाण्याचा कंटाळाही येतो. इवन आपण सुद्धा स्त्रिया आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. अशा वेळेस जर तुम्ही ही ड्रायफ्रूटची चिक्की किंवा बर्फी बनवून ठेवली तर मुलांच्या डब्यामध्ये किंवा सायंकाळी त्यांना खाण्यासाठी आपण हे इझिली एक छोटा पीस देऊ शकतो आणि आपलं टेन्शन दूर. तर ही चिक्की बनवण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड करायचं आणि त्या ठिकाणी आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. ड्रायफ्रूट सर्व रफली चॉप करून घ्यायचे. जेवढे बारीक करता येईल तेवढे कट करायचे. ह्या ठिकाणी मी बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे तुपामध्ये छान परतून घेतले. ह्यापैकी जर तुम्हाला कोणतं ड्रायफ्रूट स्किप करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल आपल्या आवडीनुसार, मुलांच्या आवडीनुसार, तर आपण ते कमी जास्त करून घ्यायचं. परत 1 चमचा तूप ॲड करून त्याच्यामध्ये किसमिससुद्धा व्यवस्थित थोडीशी भाजून घेतली. किसमिस फुलली की समजायचं की छान परतून झाली आणि ती बाजूला काढायची. किसमिससोबत आपण अंजिराचे बारीक बारीक कापसुद्धा आपण ह्या ठिकाणी ॲड करू शकतो. तेही खाताना खूप छान लागतात. ह्या ठिकाणी मी प्रमाण म्हणून एक छोटीशी वाटी वापरली होती आणि त्याच वाटीच्या मापाने सर्व सामान मी एक एक वाटी घेतलं. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात चिक्की बनवायची त्या प्रमाणामध्ये तुम्ही वाटी छोटी आणि मोठी घेऊ शकता. परत तुपामध्ये पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स थोडे 2 मिनटं परतून घेतले आणि त्या सीड्समध्येच 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा वाटी तीळ ॲड केले. हे सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी भरपूर पौष्टिक आहेत आणि शरीराला उष्णता देणारे, भरपूर एनर्जी देणारे आहेत. त्यामुळे ह्या आपण रोज आपल्या आहारामध्ये ॲड केल्याच पाहिजेत. व्यवस्थित परतून झाल्यानंतर गॅस बंद केल्यावर 1 चमचा फक्त त्यामध्ये खसखस ॲड केली, कारण त्याला भाजायला वेळ लागत नाही. सर्व सामग्री व्यवस्थित परतून झाली की ती आपण एका परातीमध्ये काढून घ्यायची. ही ड्रायफ्रूटची चिक्की बनवायला खूप सोपी आहे. एकदाच जर तुम्ही महिनाभराची चिक्की बनवून ठेवली तरीसुद्धा खराब होणार नाही आणि ह्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा बिलकुल गरज नाही. ह्या ठिकाणी गुळाचा पाक बनवायची गरज नाही. गूळ फक्त आपण कढईमध्ये ॲड करायचा आणि त्यामध्ये अर्धा वाटी पाणी ॲड करून घ्यायचं, म्हणजे गूळ लवकर मेल्ट होतो. ह्या ठिकाणी मी 4 वाटी गूळ ॲड केलेला आहे. आपल्याला गोडवा जसा पाहिजे किंवा चिक्की अशी जास्त खुसखुशीत होण्यासाठी गुळाचं प्रमाण थोडं मी कमीच वापरलेलं आहे. गूळ व्यवस्थित मेल्ट झाला की त्याच्यामध्ये आपण सर्व परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स त्यामध्ये ॲड करायचे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एकदम बारीक बारीक कट केलेले खजूरचे कापसुद्धा ह्या ठिकाणी ॲड करू शकता. त्यावेळेस तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करायचं आणि खजूरच्या कापमुळे सुद्धा खूप छान असा गोडवा येतो. सर्व ड्रायफ्रूट्स आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपल्याला खूप जास्त पाक बनवायचा नाही. ठिसूळ खुसखुशीत अशी आपल्याला ही चिक्की बनवायची आहे. फक्त ह्या चिक्कीला थोडासा चिकटपणा आला ह्या मिश्रणाला की आपण असं तूप लावून घेतलेल्या परातीमध्येच हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं. परातीला आधीच तूप लावून ठेवायचं, म्हणजे आपल्याला चिक्की काढायला सुद्धा नंतर सोपी जाते, ती परातीला चिटकत नाही. खूप कमी प्रमाणात गूळ वापरला आहे आणि गूळ जास्त प्रमाणात शिजवला सुद्धा नाही. त्यामुळे ही चिक्की खूप जास्त कडक होणार नाही. मुलं खूप आवडीने खातील, कट करायलाही सोपं जाईल. महिनाभर आपण कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवू शकतो. थोडंसं मिश्रण थंड झालं की लगेच आपण त्याला चिक्कीच्या आकाराने कट करून घ्यायचं, कारण मिश्रण एकदा थंड झालं त्यानंतर त्याला शेप द्यायला अवघड जातं. त्यामुळे थोडंसं गारसर झालं की आपण त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण ही चिक्की कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो. शरीरासाठी खूप पौष्टिक, बनवायला तेवढीच सोपी ही ड्रायफ्रूट चिक्की बर्फी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एन्जॉय. थँक्यू.